मंडळी, यंदाचं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे फक्त 8 दिवसात आटोपणार असलं तरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठं घमासान पाहायला मिळणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारवर केलेल्या टीकेला आज भाजपनं प्रत्युत्तर दिलं. भास्कर जाधव कुठे नेमके आहेत तेच त्यांना कळत नाही. त्यांनी पहिलं पक्षातलं स्थान निश्चित करावं. कारण चिपळूण नगरपालिकेत मला वाटतं भास्कर जाधवनी नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार केला, विनायक राऊतांनी तिकडे दुसरा केला. ते पक्षातच तुम्हाला आपला समजत नाही, तुम्ही कशाला डोकेफोड करून घेताय? आता उद्धवजी ठाकरे साहेब आता किती विधिमंडळाच्या कामकाजाचं आकलन करतात, किती संसदीय कामकाज समजून घेतात हा प्रश्न आहे. ते कधी सभागृहात अर्धा तास बसलेले मी बघितले नाही. त्याच्यामुळे कोणी लोकशाहीच्या आणि संसदीय गोष्टी बोलाव्यात. तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्ष नेतं मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.